आणखी एक महत्त्वाची बातमी, मी आमदार होण्याआधी कुटुंबातील एकाचा पराभव झालेला होता असं रोहित पवार यांनी म्हटलं। पवारांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कुठेही उभा राहू शकलो असतो, पण मी आजोबांकडे कर्जत जामखेडमधून उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली असं रोहित पवार म्हणाले। आमदारकीसाठी उभा राहिलो, त्याच्या आधी खासदारकी झाली होती। खासदारकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला खूप चांगलं यश मिळालं होतं आणि दुर्दैवाने माझ्या कुटुंबातून एक व्यक्ती पराजय झाला होता। आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही मतदारसंघामध्ये मी उभा राहू शकलो असतो। मी पवार साहेबांना म्हणालो की पवार साहेब, आजोबा, मला असं वाटतं की मी कर्जत जामखेडमधून उभा राहावं। इथे असणारे अनेक पदाधिकारी आहेत जे आपल्या बरोबर आहेत आणि निष्ठावंत आहेत, स्वाभिमानी आहेत, ज्यांनी त्यावेळेस पवार साहेबांची सुद्धा चर्चा केली होती। महिला आल्या आल्या लगेच पोलीस अधिकारी आले, अहो दादा काही करा राव, हे आमच्या हाताबाहेर जाईल। म्हणलं ठीक आहे, हे बघा काही लोक म्हणतील आत का गेलो नाही, मी आज जर आपण सर्वजण गेलो असतो, जाऊ शकलो असतो, तुम्ही झाला असता, अरे कितीही मोठे आणले नाही तर बंदुक्या झाडल्या असत्या, गोळ्या झाडल्या असत्या, पहिली गोळी मी खाल्ली असती, नाही तर पहिली लाठी मी खाल्ली असे। पण विषय एवढाच होता, हे जे आहेत ना पोलीस अधिकारी, हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहे। आपण सर्वजण फक्त या मतदारसंघाचे भूमिपुत्र नाही।